नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यांच्याच बँक खात्यामध्ये जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे, परंतु काही लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे हप्ते आले नाही आहेत. तर आपण सांगतच आहोत की जर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ता आला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. तर हप्ते वितरण न होण्याची कारणे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या, तर याच्यामध्ये जर तुमचा समावेश असेल तर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला हप्ता आला नसेल तर ही सगळ्यात महत्त्वाची पहिली बाब. तर याच्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरला असाल, तुमचं नाव अजून सिस्टीममध्ये घेण्याची प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे तुमचं नाव ज्यावेळी सिस्टीममध्ये येईल त्यावेळी पुढील महिन्याच्या हप्ते वितरणासहित म्हणजे ज्यावेळी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो पुढील महिन्यामध्ये ज्यावेळी वितरित होईल त्यावेळी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये चालू महिन्यापासून हप्ते जमा होणार आहेत. चालू महिन्यापासून हप्ते जमा होतील आणि मागील हप्ते देखील देण्यासंदर्भातली घोषणा मंत्री आदित्य तटकरे ज्यावेळी करतील त्यावेळी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा जो लाभ दिला जाणार आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागील जून, जुलैपासून लाडक्या बहिणींना हप्ते आले नसतील, अशा लाडक्या बहिणी अपात्र असतील तर याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी असतील तर या कारणामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. उत्पन्न जे आहे त्याची मर्यादा वाढली असेल किंवा तर याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरतील. घरामध्ये 4 चाकी वाहन असेल तर याच्यामधून त्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. शासकीय कर्मचारी लाभ जर घेत असेल त्यांना देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असाल तर या सर्व कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत. आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंच आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ही कायमस्वरूपी चालणार आहे. त्यामुळे ज्यांचं वय देखील वाढलेलं आहे, ज्यांचं विवाह झाला आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे, महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, अशा लाडक्या बहिणीचा देखील लाभ बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे यांचा समावेश या हप्ते वितरण न आलेल्या लाडक्या बहिणींमध्ये असणार आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही पात्र असाल, तुमचा अर्ज व्हेरीफाय असेल तर तुम्हाला हप्ता आलेलाच असणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, अशा लाडक्या बहिणींना देखील हप्ता येणार आहे. त्यांना इतर कुठेही चौकशी करायची गरज नाही आहे. थोडी प्रतीक्षा करा, तुमचा हप्ता मागील देखील हप्ते तुम्हाला मिळणार आहे, एवढं कन्फर्म आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे. ज्यावेळी घोषणा होईल संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना व संपूर्ण माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.